जीवशास्त्राचा जनक कोणाला म्हटलं जाते तर ॲरिस्टॉटल यांना जीवशास्त्राचा जनक म्हटलं जाते. प्राणीशास्त्र तसंच वनस्पतीशास्त्र या दोघांचा जनक कोण आहे तर ॲरिस्टॉटल आहे. पाहूया आपण नेमकं जीवशास्त्र काय आहे. तर पहा, जीवशास्त्र त्यालाच म्हणलं जाते, बायोलॉजी म्हणलं जाते. आणि ह्या बायोलॉजीमध्ये, ह्या जीवशास्त्रामध्ये सजीव व त्यांच्या जीवनांचा काय केला जातो, अभ्यास केला जातो. जीवशास्त्र या शास्त्रामध्ये सजीव व त्यांच्या जीवनांचा अभ्यास करतो, त्याला काय म्हणतो आपण, जीवशास्त्र म्हणतो, बायोलॉजी म्हणतो. आता जीवशास्त्र जे हे आहे हे ॲरिस्टॉटलने स्टार करून ठेवायचं, ॲरिस्टॉटल हायलाइट करायचं. ॲरिस्टॉटलने नैसर्गिक विज्ञानापासून काय केलं, वेगळं केलं. म्हणजे नॅचरल सायन्स पासून वेगळं केलं काय, जीवशास्त्र, बायोलॉजी. त्यामुळं ॲरिस्टॉटलला काय म्हणतात, जीवशास्त्राचा जनक म्हणतात. रिपीट एकदा बोलतो मी, ॲरिस्टॉटलला जीवशास्त्राचा जनक का म्हटलं गेलंय तर ॲरिस्टॉटलनं जे नैसर्गिक विज्ञान आहे म्हणजे नॅचरल सायन्स त्यापासून जीवशास्त्र काय केलं, वेगळं केलं. त्यामुळं ॲरिस्टॉटलला जीवशास्त्राचा काय म्हणतात, जनक म्हणतात. सर्वप्रथम जीवशास्त्र हा शब्द 1801 मध्ये, सर्वप्रथम जीवशास्त्र हा शब्द 1801 मध्ये दोन महान सायंटिस्ट म्हणजे एक लामार्क आणि दुसरा आहे ट्रॅव्हेरियन्स. सर्वप्रथम जीवशास्त्र हा शब्द 1801 मध्ये कोणी हे केला तर लामार्क आणि ट्रॅव्हेरन्स. माहित असतो हे थोडं माहितीसाठी, पण हे तुम्हाला हे आलंच पाहिजे. जीवशास्त्राचा जनक कोण आहे तर ॲरिस्टॉटल आहे. नंतर पहा, ह्या जीवशास्त्राच्या दोन शाखा पडतात. एक म्हणजे प्राणीशास्त्र, तिलाच आपण म्हणतो झूलॉजी म्हणतो. आणि झूलॉजीचा असा जर स्पेशल जर जनक विचारला तर त्याचा जनक कोण आहे तर त्याचा जनक आहे ॲरिस्टॉटल आहे. कोणाचा, प्राणीशास्त्राचा. नंतर दुसरे एक आहे जीवशास्त्रामधली एक शाखा, ती म्हणजे वनस्पतीशास्त्र. त्यालाच काय म्हणलं जाते, बॉटनी म्हणतात. काय म्हणतात, बॉटनी. आणि बॉटनीचा जनक कोणला म्हणलं जाते तर त्याला म्हणतात थिओफ्रास्टस यांना वनस्पतीशास्त्र बॉटनीचा काय म्हणला जातो, जनक म्हणला जातो. आणि हे स्टार स्टार करून ठेवायचं. फादर ऑफ मेडिसिन कोण आहे, औषधाचा जनक कोणला म्हणलं जाते तर हिप्पोक्रेटस यांना फादर ऑफ मेडिसिन म्हणतात. औषधाचा जनक कोणला म्हणतात, हिप्पोक्रेटस यांना म्हणलं जाते. का म्हटलं जाते यांना जनक, फादर ऑफ मेडिसिन का म्हणतात तर यांनी मानवी रोगावर निबंध लिहिले, त्यामुळं यांना काय म्हणतात, औषधाचा जनक म्हणलं जाते. कोणाला, हिप्पोक्रेटस यांना औषधाचा जनक म्हटलं जाते. पुन्हा एकदा रिपीट सांगतो, जीवशास्त्राचे जनक कोण आहेत, ॲरिस्टॉटल आहेत. नंतर का म्हटलं जाते त्यांना तर त्यांनी नैसर्गिक विज्ञान पासून काय केले, वेगळे केले. काय, जीवशास्त्र, त्यामुळे त्यांना काय म्हणलं, जीवशास्त्राचा जनक म्हणलं. नंतर हे एक महत्वाचं, जीवशास्त्र ह्याच्यामध्ये प्राणीशास्त्र आहे. आणि प्राणीशास्त्राचा जनक कोण आहे तर ॲरिस्टॉटल आहे. वनस्पतीशास्त्राचा कोण आहे तर थिओफ्रास्टस आहे. आणि औषधाचा जनक कोण आहे तर हिप्पोक्रेटस आहे. आणि परीक्षेला जर असा प्रश्न आला, वनस्पतीशास्त्र व प्राणीशास्त्र या दोघांचा जनक कोण आहे तर त्याचं उत्तर तुम्ही लिहायचं ॲरिस्टॉटल लिहायचं. पाहू आयोगानं यावर प्रश्न कसा विचारलाय. तर आपण आयोगाच्या पॅटर्ननुसार जात आहोत आणि आपला जो पूर्ण कोर्स आहे आयोगाच्या सिलेबस आणि त्याच्या पॅटर्नला धरूनच आहे. पाहूया आयोगाने यावर प्रश्न कसा विचारलाय. तर राज्यसेवा पूर्व परीक्षा 21 मार्च 2021 चा माझ्याकडे पेपर आहे. सेट हे माझ्याकडे ए आहे. त्यामधील प्रश्न क्रमांक 61 तुमच्या समोर आहे, पाहून घ्या. खालील जोड्या जुळवा, योग्य पर्याय निवडा. त्यामध्ये एका बाजूला काय दिले, सायंटिस्टचे नाव दिलेत
आणि दुसऱ्या बाजूला काय दिलेत, जनक दिलेत. म्हणजे हे सायंटिस्ट कशाचे जनक आहेत, कशाचा त्यांनी हे केलाय, शोध लावलाय. मग अरिस्टॉटल आहे, थिओफ्रास्टस आहे, हिप्पोक्रेटस आहे, नंतर ग्रेगर जॉहान मेंडेल आहे. मग त्या इकडच्या बाजूला औषधाचा जनक, अनुवंशिक शास्त्राचा जनक, वनस्पती शास्त्राचा जनक आणि जीवशास्त्राचा जनक. पाहूया अरिस्टॉटल. अरिस्टॉटल कशाचा जनक आहे, तर आपल्याला माहिती आहे अरिस्टॉटल जीवशास्त्राचा जनक आहे. जीवशास्त्रामधील कोणाचा आहे, प्राणीशास्त्राचा जनक आहे. अरिस्टॉटल ह्या ठिकाणी आपल्याला काय सापडेल, जीवशास्त्राचा जनक. म्हणजे ए ची जोडी कोणासोबत, 4 सोबत. म्हणजे ह्या ठिकाणी बघा लगेच उत्तर निघालं. असा ह्यामध्ये जे पर्याय दिलेत 4 आहेत, त्यामधील लगेच पर्याय म्हणजे एकाच उत्तर एक जो आहे त्याची जोडी कोणासोबत लागेल, 4 सोबत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 मध्ये हा एकमेव होईल. शॉर्टकट लगेच निघालं उत्तर, लगेच टिक करून टाकायचं. पण आपल्याला एक अनालिसिस करायचं पेपरचं. नंतर 2 नंबर थिओफ्रास्टस. थिओफ्रास्टसला काय म्हणलं जाते, वनस्पती शास्त्राचा जनक म्हणलं जाते. मग थिओफ्रास्टस ची जोडी कोणासोबत लागेल, वनस्पती शास्त्राचा जनक, म्हणजे 3 नंबर सोबत. ओके. नंतर या ठिकाणी सी हिप्पोक्रेटस. हिप्पोक्रेटसला काय म्हणलं जाते, हिप्पोक्रेटसला औषधाचा जनक म्हणलं जाते, फादर ऑफ मेडिसिन हिप्पोक्रेटस. मग त्या ठिकाणी हिप्पोक्रेटस म्हणजे ह्या ठिकाणी औषधाचा जनक. नंतर ग्रेगर जॉहान मेंडेल, हे माहिती आहे, हे रिपीट प्रश्न आहे. अनुवंशिक शास्त्राचा जनक ते आपल्याला पाहिजे हळूहळू पुढच्या ह्याच्यामध्ये. अशा पद्धतीनं आयोग प्रश्न विचारते आणि ह्या आयोगाच्या आपण पॅटर्न नुसार जात आहोत. ओके, ठीक आहे. क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे जीवांचं वर्गीकरण. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं सुद्धा म्हणता येते त्याला. म्हणजे सजीवांचं वर्गीकरण आपल्याला पाहिजे. ते पाहण्याच्या अगोदर थोडं बेसिक. एखादा जो सजीव असतो तो अनुकूलन म्हणजे अडॉप्टेशन त्या कंडिशन नुसार करत असतो. जसे की भौगोलिक प्रदेशानुसार, अन्नग्रहण, फूड इंगेशन, तसं संरक्षण, अशा विविध कारणांनी सजीवांनी काय केले, स्वतःचं अनुकूलन केले, अडॉप्टेशन केले. आणि हे जे एकाच जातीच्या सजीवामध्ये वेगवेगळा फरक आपल्याला पाहायला मिळतो. मग तसंच 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवर समुद्र व जमीन 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवर समुद्र आणि जमीन मिळून एकूण सजीवाच्या 87 दशलक्ष जाती आहेत. विचार करा, 2011ची जनगणना, आता 2026 सुरू आहे. किती आहेत, 87 दशलक्ष जाती आहेत. आणि ह्या सजीवातील आपल्याला साम्य व फरक, सजीवातील काय साम्य व फरक हे जे केला आणि त्यानुसारच साम्य फरक करून त्यानुसार सजीवाचे कशामध्ये गट व उपगट म्हणजे ग्रुप व सबग्रुप यामध्ये काय केले, वर्गीकरण केले. आणि वर्गीकरण करणं गरजेचं असते समजण्यासाठी. जसं की आपल्याला नावं दिलेले आहेत समजण्यासाठी. मग आता सजीवांचे गट व उपगट बनवण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, जैविक वर्गीकरण म्हणतात. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय, तर सजीवांचं ग्रुप तसंच सबग्रुप मध्ये जी बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला म्हणायचं बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणतात. मग पाहू आपण क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम जीवाचं वर्गीकरण नेमकं कशा पद्धतीने झालेले. तर एक सायंटिस्ट आला, कोणता, कार्ल लिन्नेस नावाचा. 1735 तेव्हाची गोष्ट. कार्ल लिन्नेसनं 2 सृष्टीत वर्गीकरण केले. कोण, कार्ल लिन्नेसनं. एक आहे प्राणी, तिला म्हणतात ॲनिमेलिया. दुसरी आहे वनस्पती म्हणजे व्हेजिटेबलिया, प्लांट म्हणलं जाते व्हेजिटेबलिया. आता म्हणतो व्हेजिटेबल म्हणजे भाजी, हो वनस्पती. कार्ल लिन्नेसनं 2 सृष्टीमध्ये काय केले, वर्गीकरण केले. सांगितले की एक प्राणी असतात आणि दुसरे असतात वनस्पती. नंतर कार्ल लिन्नेस नंतर एक सायंटिस्ट आला,
हेक्केल नावाचा. कोणता? हेक्केल नावाचा. कधी? 1866 ला. 1866 ला हेक्केलने सांगितलं किंवा सजीव सृष्टीचं 3 गटामध्ये वर्गीकरण करता येते. पहिला गट म्हणजे कोण आहे? प्राणी. दुसरा आहे वनस्पती आणि जो तिसरा सांगितलाय तो सांगितला प्रोटिस्टा. हेक्केलनं किती गटामध्ये? 3 गटामध्ये. पाठच झालं पाहिजे, ह्याच ठिकाणी पाठ झालं पाहिजे. कार्ल लिन्नेसनं 2 गटामध्ये, प्राणी आणि वनस्पती. कार्ल लिन्नेस नंतर कोण आला? हेक्केल आला 1866 ला. त्याने किती गटामध्ये? 3 गटामध्ये. प्राणी, वनस्पती आणि तिसरा जो गट आहे म्हणजे कोणता? प्रोटिस्टा. ओके. हेक्केल नंतर चॅटन आला. चॅटननं 1925 रोजी त्याने सांगितले की सजीव सृष्टीचं 2च गटात वर्गीकरण. त्या कोणत्या? चॅटनने सजीव सृष्टीचं पुन्हा एकदा 2च गटामध्ये वर्गीकरण केलं. कार्ल लिन्नेसनं 2 गटामध्ये केलं, प्राणी आणि वनस्पती. हेक्केल आला. हेक्केलनं किती गटामध्ये केलं? 3 गटामध्ये केलं. प्राणी, वनस्पती आणि दुसरा प्रोटिस्टा. नंतर चॅटन आला 1925 रोजी आणि चॅटननं सांगितले की सजीव सृष्टीचं 2 गटामध्ये वर्गीकरण करतो मी. मी म्हणजे चॅटन, मी म्हणजे नाही, तो चॅटन. मग काय? अधिकेंद्रिकी. पहिले सांगितलं. यास पहिला कोणता आहे? अधिकेंद्रिकी. त्याला म्हणलं जाते प्रोकॅरियोट्स म्हणलं जाते. प्रोकॅरियोटिक्स म्हणजे काय? ज्यांचं न्यूक्लियस वेल डेव्हलप नसते किंवा नसतेच. पहा, अधिकेंद्रिकी म्हणजे ज्यांच्या न्यूक्लियसच नाही किंवा दिसत पण नाही, समजा वेल डेव्हलप झालेलं नसते. आणि दृश्य केंद्रिकी म्हणजे त्याला युकॅरियोट्स म्हणतात. युकॅरियोटिक्स म्हणजे त्यांचं न्यूक्लियस कसं असते? वेल डेव्हलप असते. चॅटननं 2 गटामध्ये वर्गीकरण आहे. एक आहे प्रोकॅरियोटिक, स्टार करून ठेवायचं परीक्षेच्या दृष्टिकोनातून, खूप महत्वाचं आहे. अधिकेंद्रिकी आणि दुसरा दृश्य केंद्रिकी. प्रोकॅरियोटिक्स आणि दुसरा युकॅरियोटिक्स आहे. नंतर चॅटन नंतर एक महाशय आले, तो म्हणजे कोपलँड. कधी? 1938 साली. कोपलँडने सांगितले की सजीव सृष्टीचं वर्गीकरण 4 गटामध्ये मी करतो. ते 4 गट कोणते? पहिला प्राणी, दुसरा वनस्पती आणि नवीन तो म्हणजे काय? 3 नंबरचा मोनेरा आणि 4 नंबरचा काय आहे? प्रोटिस्टा. कोपलँड यांनी सजीव सृष्टीचं वर्गीकरण 4 गटामध्ये केलं. पहिला आहे प्राणी, दुसरा आहे वनस्पती, तिसरा आहे मोनेरा आणि चौथा आहे प्रोटिस्टा. किती गटामध्ये? 4 गटामध्ये. ओके. कोपलँड नंतर एक सायंटिस्ट आला, तो म्हणजे रॉबर्ट हार्डिंग विटाकर. कोपलँडनं सजीव सृष्टीचं 4 गटामध्ये वर्गीकरण केलं आणि कोपलँड नंतर एक सायंटिस्ट म्हणजे तो म्हणजे रॉबर्ट हार्डिंग विटाकर आला. कारकीर्द बघा, 1920 ते 1980 एवढा टेन्युअर आहे भाऊचा. रॉबर्ट हार्डिंग विटाकर हा एक अमेरिकन परिस्थितिकी तज्ञ, इकॉलॉजिस्ट अमेरिकेचा. नंतर 1969 साली सजीवांचं 5 गटामध्ये वर्गीकरण केलं. रॉबर्ट हार्डिंग विटाकर हा व्यक्ती अमेरिकन आहे, एक परिस्थितिकी तज्ञ म्हणजे इकॉलॉजिस्ट. आणि 1969 साली त्यांनी सजीव सृष्टीचं 5 गटामध्ये, किती गटामध्ये? 5 गटामध्ये. 5 गटामध्ये वर्गीकरण केल्यामुळं पंचसृष्टी वर्गीकरणाची पद्धत म्हणतात त्याला. पंचसृष्टी कोणाची आहे? म्हणजे पंच म्हणजे 5, रॉबर्ट हार्डिंग विटाकरचे. मग पहा, पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत कोणी आणली? तर रॉबर्ट हार्डिंग विटाकर. आणि हा पंचसृष्टी 5 गटामध्ये वर्गीकरण केले, नेमकं कोणते 5 गट आहे सजीवांचे ते आपण पाहू. म्हणजे नेमकं कशामध्ये वर्गीकरण केले 5 गटामध्ये? पहा, सजीवांचं 5 गटामध्ये वर्गीकरण केले. पंचसृष्टी म्हणत जाते लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीव. एक आहे आदिकेंद्रकी, दुसरा आहे दृश्य केंद्रकी,
अधिकेंद्रिकी म्हणजे ज्यांचं न्यूक्लियस म्हणजे केंद्रक वेल डेव्हलप नसते, त्यांचा विकास झालेला नसतो किंवा नसते, पण अधिकेंद्रिकी मध्ये फक्त आणि फक्त एक पेशीय सजीवच आढळतात, म्हणजे युनिसेल्युलर. आणि त्यामध्ये अधिकेंद्रिकीमध्ये एक पेशीमध्ये कोण असतो? तो असतो मोनेरा असतो. कोण असतो? मोनेरा एक. नंतर दृश्य केंद्रिकी मध्ये दोन गट पडतात. एक असतो एक पेशीय असतात आणि दुसरे असतात बहुपेशीय म्हणजे मल्टी सेल्युलर. एक पेशीमध्ये कोण आहे? तर एक पेशीमध्ये असतात प्रोटिस्टा. प्रोटिस्टा हा जरी एक पेशीय असला तरी तो कोणत्या गटामध्ये मोडतो? दृश्य केंद्रिकी युकॅरियोट्स. याचं न्यूक्लियस कसं असते? वेल डेव्हलप. जरी तो एका पेशीपासून बनला असला तरी, पण ह्या ठिकाणी जो मोनेरा आहे ना, तो कोणत्या ह्याच्यामध्ये? अधिकेंद्रिकीमध्ये. आणि अधिकेंद्रिकीचं न्यूक्लियस वेल डेव्हलप नसते. मी वारंवार रिपीट काही वाक्य बोलायलो. का बोलायलो? ते समजण्यासाठी बोलायलो. ओके. आणि पहा, दृश्य केंद्रिकीमध्ये बहुपेशीय. बहुपेशीय म्हणजे काय? मल्टी सेल्युलर, अनेक पेशीपासून बनलेले सजीव. मग कोणकोणते आहेत? त्यामध्ये बघा, कवके, फंजाय, बुरशी, एकच आहे कवके. दुसरं आहे नंतर वनस्पती मल्टीसेल्युलर मध्ये. तिसरं आहे प्राणी. मग पंचसृष्टीमध्ये कोण कोण आहेत? एक आहे मोनेरा, पहा मोनेरा. दुसरा काय? प्रोटिस्टा आहे. काय आहे? प्रोटिस्टा. तिसरा काय? कवकेत, कवके. 4 नंबर काय? 4 नंबर आहेत वनस्पती, वनस्पती. आणि 5 नंबर काय आहेत? 5 नंबर आहेत प्राणी. मग 1 2 3 4 5 अशा 5 गटामध्ये ह्याला म्हणलं जाते पंचसृष्टी. या 5 गटामध्ये रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी काय केले? वर्गीकरण केले. कोणकोणते? मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती, प्राणी. हे लक्षात ठेवा, हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. मोनेरा, प्रोटिस्टा, कवके, वनस्पती आणि प्राणी. हा, नेमकं मोनेरा, प्रोटिस्टा आणि कवके नेमकं काय आहे त्याची आपण काय माहिती पाहू. नेमकं मोनेरा म्हणजे काय, आपण त्याच्याविषयी थोडी माहिती घेऊ. मोनेरा नेमकं आहे तरी काय? सर्व प्रकारचे जीवाणू हा मोनेरामध्ये कोण कोण असते? तर आपल्याला माहिती आहे मोनेरा हा अधिकेंद्रिकी मध्ये असणार आहे आणि मोनेरा हा एक पेशी आहे. अधिकेंद्रिकी म्हणजे ज्याचं न्यूक्लियस वेल डेव्हलप नाही. पाहू, सर्व प्रकारचे जीवाणू, सर्व जे बॅक्टेरिया आहेत, तसंच नील हरित शैवाले, ब्ल्यू ग्रीन अल्गे यांचा सर्वांचा समावेश कशामध्ये होते? तर तो मोनेरामध्ये होते. सर्व प्रकारचे जीवाणू, नील हरित शैवाल या सर्वांचा समावेश कुठे होते? तर तो मोनेरामध्ये होते. मोनेराचे लक्षण काय? मोनेरा हा कसा असतो? एक पेशी असतो. म्हणजे मोनेरामध्ये असणारे सर्व सजीव हे काय असतात? एक पेशी असतात. युनिसेल्युलर म्हणजे एकाच पेशीपासून बनलेले असतात. आणि हे जे मोनेरा आहेत, हे जे यामध्ये मोडणारे जे सजीव आहेत, एक तर ते स्वयंपोषी असतात. स्वयंपोषी म्हणजे स्वतःच अन्न स्वतः तयार करणे, ॲटोट्रॉपिक. नाहीतर ते काय असतात? परपोषी असतात. दुसऱ्यावर अवलंबून असतात म्हणजे हेटेरोट्रॉपिक असतात. नंतर पहा, अधिकेंद्रिकीय असून, माहिती आहे आपल्याला मोनेरा हे अधिकेंद्रिकीय आहेत, आपण पाहिलं ते चार्ट मध्ये. अधिकेंद्रिकीय असून पट्टलबद्ध केंद्रक किंवा पेशी अंगके नसतात. विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस आणि सेल ऑर्गनल्स यामध्ये नसते. कशामध्ये? मोनेरामध्ये. मोनेरा हे अधिकेंद्रिकीय आहेत आणि त्यांना पट्टलबद्ध केंद्रक म्हणजे नसते, म्हणजे विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस, न्यूक्लियस तर नाही, अधिकेंद्रिकीमध्ये आहे. आणि त्यांना असे विशिष्ट असे सेल ऑर्गनल्स नसतात, म्हणजेच पेशी अंगके नसतात. जसे की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, न्यूक्लियस, मायटोकॉन्ड्रिया, अशा पद्धतीनं जे ऑर्गनल्स असतात सेलचे, ते याच्यामध्ये काय असतात? ॲब्सेंट असतात. पाहू आपण नेक्स्ट 2 नंबर, तो म्हणजे प्रोटिस्टा. आपल्याला माहिती आहे प्रोटिस्टा हा युकॅरियोटिक मध्ये आढळणारा
एक पेशी आहे. प्रोटिस्टा हा एक पेशी जरी असला त्याचं न्यूक्लियस कसं असते, वेल डेव्हलप असते. ते चार्ट काढून घेतला असेल ना तुम्ही, आर एच विटाकरची पद्धत पंचसृष्टीमधला, ते चार्ट खूप महत्वाचा आहे, पद्धतशीर काढा. पहा, प्रोटिस्टा मधील जे सजीव असतात ते कसे असतात, एक पेशी असतात, ते पाहिले आपण. प्रोटिस्टा मधील सजीव हे एक पेशी असतात. एक पेशी जरी असले सजीव, पण त्यांचं न्यूक्लियस कसं असते, वेल डेव्हलप असते. कारण युकॅरियोटिक मध्ये मोडतात आणि युकॅरियोटिक मध्ये मोडलेला सजीव यांचं न्यूक्लियस कसं असते, वेल डेव्हलप असते. म्हणजे पटलबद्ध त्यांना काय असते, केंद्रक असते, न्यूक्लियस आहे त्यांना. नंतर प्रचलनासाठी म्हणजे मोमेंट करण्यासाठी प्रोटिस्टा या गटातील जे सजीव आहेत त्यांना मोमेंट करण्यासाठी काय असते, छद्मपाद असतात, सोडोपोडिया, अमिबाला. तसंच रोमके असतात, हेअर लाईक सिलिया. तसंच कशाभिका असतात, व्हिप लाईक फ्लॅजेला. कशासाठी, तर त्यांना प्रचलन करण्यासाठी, मोमेंट करण्यासाठी. ओके. तर आता या प्रोटिस्टा मधील जे सजीव आहेत ते असतात स्वयंपोषी असतात. तसंच काय असतात, परपोषी असतात. स्वयंपोषी म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करणे, म्हणजे ॲडोट्रॉपिक असणं. कोणते, तो आहे युग्लिना. तसंच काय, व्हाल्व्हॉक्स. युग्लिना, व्हाल्व्हॉक्स हे प्रोटिस्टा मधील उदाहरण आहेत. कोणते, स्वयंपोषी. हे जे सजीव आहेत दोन, युग्लिना आणि व्हाल्व्हॉक्स, हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि इथं काय करा, स्टार करा थोडं, हे महत्वाचं आहे. युग्लिना हा असा सजीव आहे, तो प्लांट तसंच ॲनिमल या दोघांचं सुद्धा काय दाखवतो, वैशिष्ट्य दाखवतो. प्रोटिस्टा मधील असा कोणता सजीव आहे, तो दोघांचे सुद्धा काय दाखवतो, वैशिष्ट्य दाखवतो. म्हणजे वनस्पती आणि प्राणी या दोघांचं वैशिष्ट्य दाखविणारा सजीव म्हणजे तो कोण आहे, युग्लिना आहे. प्लांट, ॲनिमल दोन्हीचे काय दाखवतो, तो वैशिष्ट्य दाखवतो. कोण दाखवतो, तर युग्लिना दाखवतो. आणि 2 नंबर काय, व्हाल्व्हॉक्स आहे. पाहू, परपोषी म्हणजे काय, दुसऱ्यावर अवलंबून असणे, हेटेरोट्रॉपिक म्हणतात. कोण कोण आहेत, अमिबा कशामध्ये मोडतो, प्रोटिस्टामध्ये. पॅरामेशियम कुठे, प्रोटिस्टामध्ये. प्लाझ्मोडियम कुठे, प्रोटिस्टामध्ये. काही जणाला, बऱ्याच जणाला समजत नाही. मोनिरा मधले उदाहरण कोणते आहेत, प्रोटिस्टा मधील उदाहरण कोणते आहेत, कौके काय आहेत. अमिबा कशामध्ये मोडतो, मोनिरामध्ये मोडतो का, प्रोटिस्टामध्ये मोडतो का, कौकेमध्ये मोडतो. हे क्लिअर झालं पाहिजे आणि हे क्लिअर होणार. ह्या कोर्समध्ये तुमचं क्लिअरच करून घेणार. अमिबा, पॅरामेशियम, प्लाझ्मोडियम, एक आपण सिक्वेन्स नुसार जात आहोत. तुमच्या लक्षात आलं असेल, आपण सजीवांचं वर्गीकरण पाहत आहोत, क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि त्यामधील आपण पहिला मोनेरा बघितला, नंतर आज प्रोटिस्टा बघितला. आता पाहायचे आपल्याला कवके पाहायचे, म्हणजे फंजाय, बुरशी काय आहे. तर चला पाहू. 3 नंबरचा जो आहे तो म्हणजे काय, कवके, त्यालाच काय म्हणतात ते, बुरशी म्हणलं जाते, त्यालाच काय म्हणतात ते, फंजाय म्हणलं जाते. बऱ्याच जणांचं काय असते, कन्फ्युजन असते. कवके म्हणजे काय, कवकेलाच काय म्हणलं जाते, बुरशी म्हणलं जाते. बऱ्याच जणाला हे समजत नाही. ओके, ज्याला मराठी हे समजत नाही त्यांना काय, इकडे लक्ष द्या, फंजाय म्हणलं जाते. आता कवके काय आहेत त्याची आपली पूर्ण माहिती घेऊ. पहा, कवके जे असतात ते असतात परपोषी असतात. परपोषी म्हणजे हेटेरोट्रॉपिक, दुसऱ्यावर काय जगणारे असतात. आणि कवके याचा समावेश कुठं होतो, तर आपण पाहिलं होतं त्या चार्ट मध्ये, आपल्या आर एच विटाकर तो चार्ट सजीवाचे म्हणजे वर्गीकरण, कवके याचा समावेश कुठे केला जातो, तर तो दृश्य केंद्रकीय म्हणजे युकॅरियोट्स मध्ये त्याचा समावेश होतो. आणि युकॅरियोट्स मध्ये समावेश झालाय म्हणजे त्याचं न्यूक्लियस कसं असणार आहे, त्याचं न्यूक्लियस वेल डेव्हलप असणार आहे. आणि हे जे कवके असतात ते कसे असतात, नॉन ग्रीन असतात. नॉन ग्रीन म्हणजे हिरवे नाही. नॉन ग्रीन म्हणजे काय, हिरवे नाही. हिरवे नाही म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये हरित लवके नसतात. कशामध्ये, कवक्यामध्ये. मग आता जे परपोषी आहेत, दुसऱ्यावर अवलंबून आहेत, काय करतात, मग दुसऱ्यापासून ते अन्न घेतात. आणि जे अन्न जे घेतलंय ते अन्न ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये साठवलं जाते. कोण साठवतात, तर हे कवके साठवतात. बहुसंख्य जे कवके असतात ते असतात मृत्युपजीवी असतात. त्याला म्हणतात ते सॅप्रोट्रोप्स म्हणलं जाते.
मृत्युपजीवी म्हणजे काय? तर पहा, मृत्युपजीवी म्हणजे जे मेलेले सजीव असतात, जे कुजलेले मृत, त्या अवशेषावर हे कवके जातात आणि त्या ठिकाणी अटॅक केल्यानंतर मृत्युपजीवी जे मेलेलं जे जनावर असेल, काय असेल, कुजलेलं मृत, त्यावर काय असतात, हे कवके असतात. सजीवावर हे कवके काय करतात, पाचक रस सोडतात. आणि पाचक रस सोडल्यानंतर त्यामधील जे कार्बन असतात, कार्बनचं काय करतात, ते विघटन करतात आणि त्यामधून असलेला जो घटक शोषून घेतात. म्हणजे ते निघलेला जो कार्बन आहे त्यावर काय करतात, हे कवके जगतात. म्हणजे बहुसंख्य कवके काय असतात, मृत्युजीवी हे सॅप्रोट्रोप्स असतात. म्हणजे कुजलेल्या कार्बनी पदार्थावर ते काय होतात, जगतात. नंतर कवकांची पेशी भित्तिका म्हणजे सेल वॉल कशापासून बनलेली असते, ती असते कायटिन पासून. लक्ष द्या, कशापासून, कायटिन पासून बनलेली असते. परीक्षेला प्रश्न येते, कवकाची पेशी भित्तिका ही खालीलपैकी कशाने बनलेली असते, ती असते कायटिन या जटिल शर्करेपासून बनलेली असते. जटिल म्हणजे कठीण, कॉम्प्लेक्स, जटिल शर्करेपासून बनलेली असते. नंतर काही कवके बघा कसे असतात, तंतुरूपी असतात, हे थ्रेड लाईक दोऱ्यासारखे असतात. आणि त्यांच्या आतील पेशीद्रव्यात म्हणजे त्यांचे जे सायटोप्लाझम आहे त्यामध्ये काय असतात, असंख्य केंद्रके असतात. कशामध्ये, कवकामध्ये. पहा हा पॉइंट. काही कवके तंतुरूपी म्हणजे थ्रेड लाईक आहेत असून त्यातील पेशीद्रव्यात म्हणजे त्यांच्या सायटोप्लाझम मध्ये काय असतात, असंख्य काय असतात, केंद्रके असतात. आता पाहू आपण कवके याचे उदाहरण कोणकोणते आहेत. तर पहा, कवके याचे उदाहरण कोणकोणते आहेत. तर काही कवके मानवाच्या उपयोगासाठी काही हानिकारक आहेत. जसं की ईस्ट, याचा उपयोग, हे जे किण्व आहे याचा उपयोग बेकरीमध्ये केला जातो, ब्रेड बनवण्यासाठी केला जातो, बेकर्स ईस्ट म्हणलं जाते त्याला. तसंच मशरूम जे आहे कवक, मशरूमचा वापर कायसाठी करतात, आता मशरूम खातोच आपण. मशरूम मधून जीवनसत्व आणि लोह या म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जीवनसत्व आणि लोह मशरूम मधून मिळते आपल्याला. पाहू आपण नेमकं उदाहरण कोणकोणते आहेत कवकाचे. पहा, किण्व म्हणजे बेकरी ईस्ट, ब्रेड बनवण्यासाठी वापरलं जाते. नंतर भूछत्रे, मशरूम हे चांगलं असतं शरीरासाठी आणि ह्या भूछत्रामध्ये मशरूम मध्ये जास्त प्रमाणामध्ये जीवनसत्व आणि लोहाचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये असते मशरूम मध्ये. नंतर आहे ऍस्पार्जिलस, नंतर आहे पेनिसिलियम. हे सर्व जे उदाहरण आहेत कशाची उदाहरण आहेत, कवकेयाची उदाहरण आहेत. ओके, आणि थोडं माहितीच तर बघा. गो बाऊर हा प्राण्याचा एक टाकाऊ अवशेष आहे आणि या गोबर या टाकाऊ अवशेषावर जे जन्माला येणारी बुरशी असते यावर जी जन्मते बुरशी ह्या टाकाऊ पदार्थावर त्याला काय म्हणलं जाते, तर त्याला म्हणलं जाते कॉप्रोफिलस बुरशी म्हणलं जाते, कॉप्रोफिलस फंजाय म्हणलं जाते. गोबर, गोबर नाही, गोबर, गोबर या प्राण्याच्या टाकाऊ पदार्थावर जी बुरशी जन्माला येते त्या बुरशीला नाव आहे, त्याला काय म्हणतात, कॉप्रोफिलस बुरशी म्हणलं जाते. नंतर पहा ऍस्परजिलस फ्लेवस, काय ऍस्परजिलस फ्लेवस नावाची एक बुरशी आहे. काय नावाची बुरशी आहे, कोणती, ऍस्परजिलस फ्लेवस. इथं पण पाहून घ्या. त्यामधून आपला टॉक्झिन्स हा घातक विषारी पदार्थ काय होत असतो, मिळत असते. कोणत्या बुरशीतून, ऍस्परजिलस फ्लेवस या बुरशी, त्या नावाची बुरशी आहे, त्या बुरशीतून आपला टॉक्झिन्स, पाठ करून टाका, ऍस्परजिलस फ्लेवस या बुरशीतून आपला टॉक्झिन्स नावाचा काय मिळतो, एक विषारी पदार्थ मिळतो. ओके, सजीवांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मग आता पहा, ह्या ठिकाणी आपल्याला जे क्लासिफिकेशन करायचं सजीवाचं, सजीवामध्ये कोण मोडते, सजीवामध्ये वनस्पती मोडतात आणि प्राणी मोडतात. आणि यांचं काय करायचे, आपल्याला वर्गीकरण करायचे. वनस्पती म्हणल्यात समजायला पाहिजे नेमकं,
आपण काय खूप वनस्पती आहेत आणि त्यांच्या त्यांच्या गुणधर्मानुसार त्यांचं जे मूलभूत साम्य आहे व त्यामध्ये असणारा जो भेद आहे त्यानुसार काय केले आपण त्या त्या गटामध्ये टाकले. नेमकं काय केले, सजीवांच्या गुणधर्मातील जे ठळक आणि जे मूलभूत साम्य व भेद आहे याद्वारे काय केले आपण ठळक गट तयार केलेत. आणि हे जे ठळक गट तयार केलेत ना त्याला आपण काय म्हणतो, पदानुक्रम म्हणतो. हिरार्की ऑफ क्लासिफिकेशन म्हणलं जाते. पाहू त्याची व्याख्या नेमकं काय तर सजीवातील गुणधर्मात सजीवांच्या पाहू काय तर सजीवांच्या गुणधर्मातील ठळक आणि मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारे त्यांचे ठळक गट केले. गट तयार होतात यालाच काय म्हणायचं, वर्गीकरणाचा पदानुक्रम म्हणतात. म्हणजे हिरार्की ऑफ क्लासिफिकेशन म्हणलं जाते. आपण वर्गीकरण करायलो कशाचं, क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं. आयोगानं यावर एक प्रश्न विचारलाय, साधा आणि सिंपल प्रश्न आहे. मग आता ह्या ठिकाणी मी अगोदर चार्ट बनवून देतो आणि नंतर तो आपण काय करू, प्रश्न सॉल्व्ह करू. नंतर प्रश्न घेऊ आपण. एका बाजूला आता चार्ट मध्ये मी देतो पदानुक्रम देतो, एका बाजूला मी प्लॅन देतो म्हणजे एक नाव, आणि एक काय करतो एक ॲनिमल घेतो आणि त्या पदानुक्रमानुसार त्यांची काय नाव आहेत ते आपण आता पाहू आपल्या चार्टमध्ये. पहा चार्ट तुमच्या समोर आहे. एका बाजूला पदानुक्रम आहे म्हणजे हिरार्की आहे, दुसऱ्या बाजूला काय घेतले, एक प्लॅन घेतले त्याचं नाव घेतले आंबा घेतले, एक काय घेतलाय ॲनिमल घेतलाय म्हणजे मानव. मग त्यामध्ये असणारे जो हिरार्की कसा आहे तर क्रम, पहिला सृष्टी असते म्हणजे किंगडम म्हणलं जाते, दुसरा संघ फायलम असतो, वर्ग क्लास असते, गण ऑर्डर असते, आणि कुल फॅमिली असते, आणि प्रजाती काय जिनस असते, आणि सगळ्यात शेवटी काय असते, जाती असते म्हणजे स्पेशी असते. हा एक हिरार्की आहे, पदानुक्रम आहे. सजीवाचं क्लासिफिकेशन करण्यासाठी सजीव कशामध्ये टाकायचा पाहू आपण. आंबा, आता आंब्याचं किंगडम काय, सृष्टी काय, प्लॅन्ट आहे आंबा. नंतर मानव हा एक काय ॲनिमल आहे, त्याला ॲनिमल मध्ये टाकलं. नंतर संघ फायलम, आता आंबा कशामध्ये टाकला, अँथोफायलम मध्ये टाकला. आणि त्यामध्ये इकडं मानवाचा संघ कोणता आहे, कॉर्डेटा फायलम. नंतर 3 नंबर क्लास डायकॉटोलिडॉन आहे. नंतर मानवाचा काय क्लास मॅमलियन आहे. नंतर गण ऑर्डर काय आंब्याची म्हणजे प्लॅन्टची काय सॅफिनाडाल्स आहे. नंतर प्रिमेट्स आहे मानवाची प्राण्याची. नंतर कुल फॅमिली ॲनाकार्डिस आहे. नंतर काय होमिनिडाय. नंतर प्रजाती जिनस काय आंब्याचा मँगीफेरा, आणि इकडे काय मानवाचा होमो आहे. नंतर जाती स्पेसीज आंब्याची इंडिका आहे, आणि मानवाची काय सॅपियन आहे. मग अशा पद्धतीनं काय आपला पदानुक्रम आहे. आणि हा जो पदानुक्रम आहे पहिल्यांदा असतो किंगडम, नंतर फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जिनस आणि स्पेसीज. हा पदानुक्रम अशाच पद्धतीने पाठच करून टाकायचा. सृष्टी, संघ, वर्ग, गण, कुल, प्रजाती, जाती, आणि त्याच्यानुसार आपण काय केले, कोणता सजीव कशामध्ये टाकायचा, म्हणजे आपल्याला त्यामध्ये असणारं जे मूलभूत साम्य भेद ठळक स्पष्ट होण्यासाठी आपण ते हिरार्की म्हणतो. त्याला आपण हिरार्की ऑफ क्लासिफिकेशन, पदानुक्रम, वर्गीकरणाचा पदानुक्रम असा केला जातो सजीवांचा. वारंवार सांगतोय पार्ट म्हणजे पार्टच. किंगडम 1 नंबरला कोण असतो, किंगडम. नंतर त्याच्यामध्ये फायलम, त्याच्यामध्ये काय असतोय क्लास असते, त्याच्यानंतर मध्ये काय ऑर्डर, नंतर फॅमिली, जिनस, आणि सगळ्यात शेवटी काय असते जाती म्हणजे काय असते स्पेसीज असते. आयोगानं प्रश्न कसा विचारला यावर. राज्यसेवा पूर्व परीक्षा सेट ए कधीचा पेपर आहे तो 21 ऑगस्ट 2022 चा पेपर आहे. प्रश्न क्रमांक 46 आहे, तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. प्राणी वर्गीकरणासाठी खालीलपैकी कोणती पायरी वापरली जाते. त्यामध्ये 1, 2, 3, 4 असे पर्याय दिलेत. पहिल्यांदा काय ऑप्शन दिले तर 1 मध्ये प्रजाती, जात, ऑर्डर, कुल. काय लागायले का मिळ नाही, चूक आहे. आपल्याला माहिती आहे काय असते, किंगडम असते, फायलम असते, क्लास असतो, ऑर्डर असतो, फॅमिली असेल, जिनस असेल, स्पेस असेल.
2 नंबर बघा सृष्टी जात. आता सृष्टी संघ यायला पाहिजे, जात दिले, हा पण चूक. नंतर 3 नंबरचं बघा जात प्रजाती, जात प्रजाती, नंतर संघ डायरेक्ट दिले, हा पण नाही. नंतर 46 नंबर काय दिलाय तर संघ दिलाय, सॉरी सृष्टी, संघ दिलाय, नंतर दिला वर्ग दिलाय, नंतर काय दिले ऑर्डर दिली म्हणजे गण दिलाय, नंतर कुल दिलाय, नंतर जात दिली आणि नंतर काय दिली प्रजाती दिली. ह्या अशा पद्धतीनं प्रश्न विचारलेला आहे, जीनस आणि स्पेसिस. आता ह्या ठिकाणी जो त्यांनी प्रश्न दिलाय, अगोदर काय असते प्रजाती असते, अगोदर काय असते जीनस असते आणि नंतर काय असते स्पेसिस असते. आता जीनसला काय म्हणतात प्रजाती म्हणतात, पण मराठीमध्ये त्याने जात दिली. पण इंग्लिशमध्ये पाहायचा, इंग्लिशमध्ये काय किंगडम, नंतर फायलम आहे, नंतर क्लास आहे, नंतर काय ऑर्डर आहे, नंतर फॅमिली आहे, नंतर जीनस आहे, नंतर काय स्पेसिस आहे. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक कोणता करेक्ट असेल, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. आणि सायन्सचे प्रश्न थोडं इंग्लिश मधून पाहत चला, मराठीत जर नाही समजले तर ते लय भयानक आहेत. ते डायरेक्ट मराठीमध्ये असेल त्याला इंग्लिशमध्ये टाकतात आणि ते इंग्लिशमधलं मराठीमध्ये लिहितात सायन्स बाबत. आणि मी शक्यतो करून मराठी इंग्लिश याचा वापर करतो, कारण परीक्षेमध्ये अडचण यायला नको. शक्यतो करून भाषा अशी ठेवायची. ओके. कार्ल लिनियसची द्विनाम पद्धत, त्यालाच बायनॉमियल सिस्टीम, बायनॉमियल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन ही जी पद्धत आहे ही कोणी शोधून काढली, तर ती काढली शोधून कार्ल लिनियसनं शोधून काढली. कोण शोधून काढली? कार्ल लिनियसनं शोधून काढली. बायनॉमियल सिस्टीम परीक्षेला यावर प्रश्न आलेला आहे, ते आपण पाहणार आहोत. हे झाल्यानंतर आयोगाने यावर प्रश्न कसा विचारलाय तर प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी आपल्याला कशाचा द्विनाम पद्धतीचा वापर केला जातोय. प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी बायनॉमियल सिस्टीमचा वापर केला जातोय आणि प्रत्येक सजीवाला एक काय असते, एक सायंटिफिक नेम असते, एक वैज्ञानिक नाव असते. समजा वर्गामध्ये 4 विद्यार्थी आणि 4ही विद्यार्थ्याचे नाव सेमच असेल. आता मी जर हाक मारली त्या विद्यार्थ्याला, 4ला 4 माझ्याकडे बघतील. मग त्यांचं काय आडनाव, आडनाव काय असेल अलग असेल. म्हणजे 2 नाव, एक नाव जर सेम असेल, जसं की आता आपण आता बघितलं होतं प्लांट मधील एक मँगो घेतला होता पदानुक्रम मध्ये. आता मँगो यांचा जो आहे किंगडम काय प्लांट आहे. दुसरी एक घेतली प्लांट, हिबिस्कस घेतला, ते पण काय प्लांट आहे. पण त्यांचा जो फायलम आहे, फायलम कसा असेल वेगळा असेल. त्यांची जी प्रजाती असेल, त्यांचा जो जाती असेल कशी असेल अलग असेल. मग तसं या ठिकाणी प्रत्येक सजीवाला एक काय असते सायंटिफिक नेम असते, त्याला एक वैज्ञानिक नाव असते. मग या नावामध्ये काय 2 संज्ञा दडलेल्या आहेत. या सायंटिफिक नावामध्ये वैज्ञानिक नावामध्ये 2 कोणत्या दडल्यात एक काही पहिली एक संज्ञा असते आणि असते दुसरी संज्ञा असते. जी पहिली संज्ञा असते ती काय दर्शवते, ती दर्शवते प्रजाती जीनस दर्शित असते. आणि जी दुसरी संज्ञा आहे ती काय दर्शित असते, जाती स्पेशीज दर्शित असते. प्रत्येक सजीवाला एक वैज्ञानिक नाव आहे सायंटिफिक नेम, आणि या नावामध्ये 2 संज्ञा दडलेल्या आहेत. आणि त्यामधील पहिली जी संज्ञा आहे ती काय दर्शवते, प्रजाती दर्शवते, जीनस दर्शवते. आणि दुसरी काय दर्शित असते, जाती म्हणजे स्पेशीज दर्शित असते. उदाहरण पाहू. उदाहरण दिल्यानंतर हा कन्सेप्ट एकदम क्लिअर होईल. एक मानव घेतला आणि माणसाचं सायंटिफिक नाव काय, तर तुम्हाला सर्वांना माहित काय, होमो सॅपियन आहे. काय होमो सॅपियन आहे. मग आता होमो ही काय झाली, आता हे सायंटिफिक नेम आहे. सायंटिफिक नेम मध्ये 2 संज्ञा आहेत, एक संज्ञा आणि ही कोणती दुसरी संज्ञा.
आणि पहिलीच जी संज्ञा आहे याच्यामध्ये काय दर्शवली जाते? प्रजाती. मग होमो काय झाली? ही झाली प्रजाती, म्हणजे हा काय झाला? हा जीनस झाला. आणि सॅपियन ही काय झाली? ही झाली जात झाली, म्हणजे जाती. ही झाली स्पेसी झाली. होमोसॅपियन सायंटिफिक नेम, आणि होमो प्रजाती जीनस दर्शवला जातो, आणि सॅपियन याच्यामध्ये जाती दर्शवली जाते, म्हणजे स्पेशीज दर्शवली जाते. अशा वेगवेगळ्या प्रकारची काय उदाहरण आहेत तुमच्या समोर मांडतो. एका बाजूला आता तुमच्या समोर 4 दिसत असेल. एका बाजूला सजीव दिलेत आणि त्या सजीवासाठी असणारे वैज्ञानिक नाव सायंटिफिक नेम दिलेत. ते पाहून घ्या एकदा. परीक्षेला एखादं विचारलं जाऊ शकते, हा सजीव आहे, जसे की आता मानव हा सजीव आहे, त्या सजीवाचं वैज्ञानिक नाव सांगा. आपण सांगतो होमोसॅपियन आहे बा. एखादा दुसरा सजीव दिला जातो, एखादा प्लॅन दिली जाते सजीवामधील, तिथे सांगितलं जाते वैज्ञानिक नाव सांगा म्हणून. त्यासाठी तुमच्या समोर हा चार्ट सादर केलाय आणि सगळे पाठ करीत बसायचं नाही. आणि पाहू बायनॉमियल द्विनाम पद्धतीवर आयोगाने प्रश्न कसा विचारलाय. तर बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा माझ्याकडे पेपर आहे, 8 एप्रिल 2018चा पेपर आहे, सेट ए, आणि त्यामधील प्रश्न क्रमांक आहे 44वा. पाहून घ्या, स्क्रीनवर आहे. 2 नावे म्हणजे बायनोमियल देण्याची वर्गीकरण पद्धत कोणी सुचविली? पर्याय क्रमांक 1 कॅरोलस लिनियस, म्हणजे कार्ल लिनियस आहे. नंतर बेंथम आणि हुकम दुसरा पर्याय. तिसरा आहे थिओफ्रास्टस. थिओफ्रास्टस सुद्धा बघितले अगोदर सुरुवातीला. नंतर हचिन्सन्स, हा डिसीजचं नाव, ते पण पाहितले आपण. मग आताच पाहितलं, जी द्विनाम पद्धत बायनोमियल पद्धत कोणी शोधून काढली? ती आहे आपला ग्रेट माणूस कोण आहे? कार्ल लिनियस यांची. मग काय असेल? पर्याय क्रमांक 1 याचं काय असेल? करेक्ट उत्तर असेल. अशा पद्धतीने आयोग प्रश्न विचारतो आणि साधा आणि सिंपल. पुढच्या वेळी सुद्धा हा रिपीट होऊ शकते. लक्षात ठेवा, द्विनाम पद्धत कोणाची आहे? तर कार्ल लिनियसची आहे. मग आता प्रत्येक सजीव ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचा वापर केला जातो आणि प्रत्येक सजीवाला एक काय असते? वैज्ञानिक नाव असते. आणि या वैज्ञानिक नावामध्ये 2 संज्ञा जडलेल्या असतात. एक पहिली संज्ञा काय दर्शवते? प्रजाती जीनस, आणि दुसरी काय दर्शवते? जाती. खूप 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 नका मी वारंवार एक एक शब्द 4 4 4 4 5 5 5 5 वेळेस तुमच्या समोर उच्चारायलो का? तर इतकंच आलं पाहिजे आपल्याला. आणि हे अशा पद्धतीनं मॅन आहे वैज्ञानिक नाव, होमो सॅपियन, होमो काय प्रजाती, सॅपियन काय जाती. ओके, ह्याच ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.